अपूर्वा, सारेगमप मधून तू घराघरात पोहोचलीस. सगळ्यांच्या मनामनामध्ये तुझं एक छानसं चित्र उभं राहिलं. पण त्याच दरम्यान एक छोटासा अपघात तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा घडला. पण त्यानंतर न डगमगता अपूर्वा त्याच दमानं, त्याच जोमानं सगळ्यांच्या समोर पुन्हा उभी राहिली. पुन्हा त्याच जोशात ती गाऊ लागली. त्याबद्दल तुझं खरंच अभिनंदन. त्या तुझ्या हिमतीबद्दल या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे खरंच तुझ्या या हिमतीला मानाचा मुजरा. थँक्यू. 40 दिवस मी काहीच बोलले नव्हते, कारण इकडे एक ट्यूब होता आणि तोंडात एक ट्यूब आणि इकडे एक ट्यूब, कुठे कुठे ट्यूब्स होत्या. सो आय कुडंट टॉक. आणि एक डॉक्टर यायचे मला बघायला आणि मी त्यांना आय रिमेंबर ओनली द लास्ट 10 days आणि मी त्यांना रोज विचारायचे की हे कधी काढणार आहेत, हे कधी काढतील, म्हणजे असं. सो देन ही यूज टू टेल मी जस्ट वेट फॉर सम डेज, काढतील, डोंट वरी. आणि मग जेव्हा त्यांनी काढलं ते आणि मी बोलायला लागले आणि माझा आवाज एकदम असा होर्स होता, असा एकदम असा यायचा. पण मी एवढं बोलायला लागले कारण इतके दिवस मी बोलले नव्हते. सो आय स्टार्टेड टॉकिंग सो मच की मी घरी पण एवढं बोलायला लागले. आणि मग माझ्या गुरु श्रीमती सुनीला आपटे त्या माझ्या घरी येऊन आठवड्यात 2दा माझ्या घरी येऊन मला शिकवण्याचा प्रयत्न करायच्या. आणि त्यात मी सा पण आय कुडंट जस्ट सिंग सा ऑल्सो, म्हणजे असा वारा सुटायचा. आणि मग आणि आता मी वरचा सा पण आरामात लावते. क्या बात. कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. थामा हाँ रोका इसको किसने, हाँ ये तो बहता पानी. ओहो कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. ला 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 विश्वजित, तू हिंदी सारेगमप मध्ये सुद्धा त्यानंतर गेलास. आणि हिंदी सारेगमप आणि मराठी सारेगमप काय फरक होता? एक डिफरंट कॅनव्हास माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मग ते जॉनर रॉक असो किंवा टिपिकल बॉलिवूड असो किंवा एनिथिंग ॲकोस्टिक असो, ते एक वेगळंच एक्सपेरिमेंट्स आम्ही तिकडे केल्यात. म्हणजे मला हे सांगायला सगळ्यांना खूप आनंद वाटतो की मी असा एक मराठी मुलगा, मला देवाच्या कृपेने चान्स मिळाला की मी तिकडे जवळजवळ 7 ते 8 मराठी गाणी गायली त्या हिंदीच्या शेड्यूलमध्ये. आणि जर का मला नेहमी असंच वाटायचं की पंजाबी म्युझिक आजकाल खूप ग्लोबल म्हणतात, वाय, इट्स अ रिजनल म्युझिक. पण मग ते ग्लोबल का झालं आहे? बिकॉज इट्स बीन ग्लॅमराइज्ड दॅट वे. तर मग आपलं मराठी जरी रिजनल असेल तर ते ग्लॅमराइज करून ग्लोबल का नाही होऊ शकत? वा वा. तर मी त्या लोकांना, तिकडल्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमला हेच सांगितलं की आमचं ऐका. म्हणजे मी आणि जसराज जोशी आम्ही दोघेच तिकडे महाराष्ट्रीयन टॉप 10 मध्ये पोहोचलो. आणि देवाच्या कृपेने तो जिंकला आणि मी दुसरा आलो. तर आतापर्यंत हिंदीच्या हिस्ट्रीमध्ये कधी 2 मराठी मुलगा टॉप 10 ला 2 नव्हती आली.
सगळ्यांनाच आता उत्सुकता लागलेली आहे की विश्वजित आम्हाला काय ऐकवणार आहात. हिंदीत मी एक सुफी गाणं सादर केलं होतं, ते सगळ्यांना खूप आवडलं होतं. वा. तर ते मी आपलं क्या बात आहे. इरशाद. नैनों ने थारी कैसा जादू किया रे, नैनों ने थारी कैसा जादू किया रे, थारे बिना लागे नहीं मारा जिया रे, ओ थारे बिना लागे नहीं मारा जिया रे, पिया रे 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 पिया रे, थारे बिना लागे नहीं मारा जिया रे, ओ थारे बिना लागे नहीं मारा जिया रे. तारे बिना लागे नहीं